या दोन वस्तूंचा वापर तुळशीच्या झाडासाठी खत म्हणून केला तर काही दिवसांमध्येच तुळशीच्या झाडाची वाढ चांगली होऊन झाड हे हिरवेगार आणि घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। हिवाळ्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये असलेले आपले हे तुळशीचे झाड आता फेब्रुवारी मार्च पासून मात्र हे वाढीस लागते। मात्र तुळशीच्या झाडाची झपाट्याने वाढ होण्यासाठी झाडावरची पाने मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी याला आपल्याला कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते, कारण खतामुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती लवकर होत असते। त्याचबरोबर आता उन्हाळा चालू झाल्यामुळे तुळशीच्या झाडाला हे पाणी देखील हे प्रमाणात द्यायचे आहे। तुळशीच्या झाडाला वाढीसाठी ही जास्त खते देण्याची ही आवश्यकता नसते। अगदी 1.5 ते 2 महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत दिले तरी देखील या झाडाला पुरेसे होते। मात्र सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। आता आपण तुळशीच्या झाडाची थोडी काळजी घेतली तर संपूर्ण उन्हाळभर आपल्या अंगणातील जी तुळस आहे ती हिरवेगार आणि डेरेदार आपल्याला पाहायला मिळेल। तुळशीच्या झाडाला कोणती खते द्यायची, कीड लागली तर कोणते कीटकनाशक फवारायचे याची माहिती आपण पुढे पाहणार आहोतच। पण आता उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला पाणी हे कसे आणि कधी द्यायचे हे आधी पाहूया, कारण उन्हाळ्यामध्ये पाणी हे झाडांना प्रमाणशीर मिळणे हे आवश्यक असते। हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाला आपण 2 ते 3 दिवसातून एकदा हे पाणी दिले तरी देखील हे पुरेसे होते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये कुंडीतील जी माती आहे ती उन्हामुळे ही लवकर कोरडी होते, त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज पाणी देणे हे आवश्यक असते। मात्र पाणी देताना कुंडीतील मातीमध्ये हे पाणी साचून राहणार नाही याकडे हे लक्ष द्यावे, कारण पाणी जर साचून राहिले तर आपल्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि झाडाच्या मुळ्या खराब झाल्या तर आपले झाड देखील हे खराब होते। त्यामुळे ज्या कुंडीचे जे ड्रेनेज होल आहे ते देखील हे चेक करावे। त्याचबरोबर पाणी हे देताना कुंडीतील माती देखील हे चेक करावे। जेव्हा कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आहे आणि जेव्हा पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पाणी पोहोचेल इतपत भरपूर असे या झाडाला हे पाणी द्यायचे आहे। कुंडीतील मातीमध्ये हे ओलावा राहणे हे आवश्यक आहे। त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या झाडावरती हा अधूनमधून साध्या पाण्याचा फवारा देखील करावा, त्यामुळे या झाडाच्या पानामध्ये हा ओलावा राहतो आणि आपल्या झाडाची जी पाने आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते हे खत म्हणजे हे गांडूळ खत आहे। गांडूळ खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्तच खताचीही आवश्यकता असते। गांडूळ खतामुळे आपल्या झाडाच्या कुंडीतील माती जी आहे ती सुपीक भुसभुशीत होते, त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी गांडूळ खत हे अतिशय उपयुक्त असे आहे। झाडे चांगली वाढली म्हणजे त्याच्यावरती कीड किंवा रोग देखील ही कमी प्रमाणामध्ये ही लागत असतात आणि आता उन्हाळ्यामध्ये तर हे गांडूळ खत झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे। त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी जी हळद आहे तिचा देखील आज आपण तुळशीच्या झाडासाठी वापर करणार आहोत। हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील हळदीचा खूप चांगला असा हा फायदा होतो। हळदीचा तुम्ही 2 प्रकारे वापर करू शकता। एक तर ही जी हळद आहे ती कोरडी मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा या हळदीपासून पाणी तयार करून त्याचा झाडाला वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। आता आपण हे जे गांडूळ खत किंवा हळदीपासून जे पाणी तयार करणार आहोत ते देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि झाडाला हे 8 ते 10 इंचाच्या कुंडीमध्ये फक्त 1 ते 1.5 मुठी आणि जर मोठी कुंडी असेल तर 3 मुठी या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही हे खत दिलेत तर झाडाला चांगला फायदा होतो। अशा प्रकारे हे जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे। आता ही हळद कशी वापरायची तर 1 लिटर पाण्यामध्ये फक्त पाव ते अर्धा चमचा ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची
आणि ती स्प्रे बॉटलमध्ये भरून तुळशीच्या झाडावरती संपूर्ण असा हा स्प्रे करायचा. म्हणजे आपल्या या झाडावरती ही कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही, किंवा लागले असेल तर ती निघून जाण्यासाठी हे हळदीचे पाणी अतिशय उपयुक्त असे आहे. त्याचबरोबर आपण हे जे हळदीचे पाणी तयार केलेले आहे त्याचा आपण खत म्हणून देखील हा वापर करणार आहोत. तर त्यासाठी हे जे पाणी आहे ते तुळशीच्या झाडाला तुम्ही दिले तर झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये देखील कसलीही कीड बुरशी ही लागणार नाही. तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.